तर पुण्यातलं प्रकरण समोर येत आहे। पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वादाच्या भोवऱ्यात अडकले। यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर लुटारूंची टोळी असल्याचं विधान केलंय। त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। कसले ते मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे? यांच्यापैकी कुणी कधीही दान केल्याचं पाहिलंय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं असा टोलाही त्यांनी लगावलाय। त्यांचं एवढंच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती। दुसरीकडे ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही त्यांनी सोडलं नाही असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय। त्यांच्यात कसली माणुसकी आहे? हे माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे असं मी मानतो। अशा प्रकारे चॅरिटी म्हणून फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत असंही ते म्हणाले। तसेच यांना कुणीही साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी पुण्यातील घटनेवरून केली आहे। खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। त्यांना काय हे कलंक आहे? अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं, हे धंदे बंद झाले पाहिजेत। तर कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे। त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। तर आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितले। नाही योगदान काही नाही आहे त्यांचं, पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे। काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावे सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची काही करायची? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असल्याचं काही कारण नाही। अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर, त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केले जातात, ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच। परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे। ही एक मॅनेजमेंट आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा। जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोयी होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे। परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर आहे।